केडीएमसीचे सर्व अधिकारी, उपस्थित MCHI चे चेअरमॅन गुप्ताजी, आर्किटेक्ट असोसिएशन चे चेअरमॅन चिकोडी केशवजी, त्याचबरोबर MCHI चे सर्व मेंबर्स, आर्किटेक्ट असोसिएशनचे ही इतर मेंबर्स, सर्व स्टेक होल्डर्स आणि उपस्थित असलेले सर्व मीडिया पर्सन्स आणि इतर बंधू आणि भगिनींनो, आज आपण एक महत्त्वाची एक प्रणाली जी आपण विकसित केली आहे त्याचे अनावरण या ठिकाणी करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे 150 डेज मध्ये जे आपल्याला सुधारणा कार्यक्रम करायचा होता त्या अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस हे दोन महत्त्वाचे केंद्रबिंदू होते. त्याकरिता आपण आज केडी स्विफ्ट म्हणजे सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी एक छोटी उपाययोजना आपण करतोय. ये टूल आपल्याला विकासकांसाठी आणि त्याचबरोबर नागरिकांसाठीही उपलब्ध असणार आहे. आपल्याला माहित असेल की एखादा ना हरकत आपल्याला घ्यायचे असेल बिल्डिंग परमिशन साठी विशेष करून BPMS वर आपण अप्लाई करत असतो आणि त्यानंतर फायर NOC, टॅक्स NOC, वॉटर NOC, गार्डन NOC, ड्रेनेज NOC याकरिता आपल्याला विविध ठिकाणी जावं लागतं आणि त्यामुळे उशिरी होतात, वेळही लागतो आणि एक पारदर्शकता त्या प्रणालीमध्ये येत नाही. म्हणून आपण या प्रणालीच्या माध्यमातून BPMS आणि सर्व NOCs एकच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता विकासकांना किंवा नागरिकांना विविध ठिकाणी ना जाता घरी बसून किंवा एकच ठिकाणी कम्प्युटर बसून थ्रू BPMS सगळे ठिकाणी अप्लाय करता येईल थ्रू दिस केडी स्विफ्ट सॉफ्टवेअर. आणि प्रत्येक डिपार्टमेंट कडे तो अर्ज जाईल. प्रत्येक डिपार्टमेंट त्या अर्जावर विहित कालावधीमध्ये निर्णय घेणार, त्याला आपण SLA म्हणतो, विदिन टाइम बाउंड मध्ये ते निर्णय घेणार आणि ते सगळी NOCs आपल्याला BPMS सॉफ्टवेअरवर परत उपलब्ध होणार आणि त्यानंतर CCs किंवा OCs त्या ठिकाणी एक विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला नागरिकांना त्याचबरोबर विकासकांना उपलब्ध करून देता येईल. याच्यामध्ये विशेष करून आपण डिजिटल इंडिया अंतर्गत ऑनलाईन पेमेंट गेटवे सिस्टम्स इंटिग्रेट केलेले आहेत. प्रत्येक आपलं जे सर्टिफिकेट निघणार त्याच्यावर आपण ब्लॉकचेन एनेबल्ड QR कोड देणार आहोत, जेणेकरून डुप्लिकेशन किंवा फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट्स जे होत असते तेही होणार नाही आणि ऑथेंटिकेटेड सर्टिफिकेट्स आपल्याला या प्रणालीवरून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होणार आहे, अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी होणार आहे. आपल्याला याच्यामध्ये डॅशबोर्डही उपलब्ध होणार आहे. सो डॅशबोर्ड मार्फत प्रत्येक लेवलचे अधिकारीलाही मॉनिटर करता येईल की कुठले प्रपोजल्स कुठल्या स्तरावर पेंडिंग आहे, किती दिवसापासून पेंडिंग आहे आणि मलाही ते डॅशबोर्ड दिसणार आहे. म्हणून रिव्ह्यू घ्यायला आणि जलद गतीने पेंडन्सी रिमूव्ह करायला याच्यामध्ये आपल्याला फायदा या ठिकाणी होणार आहे. याकरिता आपण एक SOP पण टाउन प्लॅनिंग विभागाने या ठिकाणी कार्यान्वित केलेला आहे आणि त्या SOP ला खऱ्या दृष्टीने इम्प्लिमेंट करण्याकरिता केडी स्विफ्ट सॉफ्टवेअर नक्कीच आपल्याला मदत करणार आहे. एवढंच नव्हे तर विकासकांनंतर सामान्य नागरिक ज्याला कुठल्याही प्रकारची NOC ची गरज असेल तेही या प्रणालीचा वापर करू शकतात. उदाहरण स्वरूपात एखादा हॉस्पिटलला फायर NOC ची गरज असेल तर ऑफिसला न येता त्यांनी या प्रणालीचा वापर करून फायर NOC ची ऍप्लिकेशन करावी आणि विदिन टाइम लिमिट त्यांना या प्रणालीवरून दिली जाईल. त्याचबरोबर काही नागरिकांना ट्री कटिंगची परवानगी लागते, काही नागरिकांना ड्रेनेजची परवानगी लागते, टॅक्स NOC त्यांना घ्यावं लागते. हे सगळी गोष्टी नागरिकांसाठीही या प्लॅटफॉर्म वरून आपल्याला उपलब्ध करून देता येईल. एकंदरीत आपला एक उद्देश आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत हे आपला एक पाऊल आहे, जेणेकरून KDMC म्हणजे सर्व नागरिकांना, डेव्हलपर्सला प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करिता ते पुढे जात आहेत आणि यामुळे मला असं वाटतं की आपल्या शहराचा विकास जलद गतीने, ऑर्गनाइज्ड पद्धतीने आणि ट्रान्सपरंटली होईल असे मला या ठिकाणी विश्वास आहे. माझा आव्हान राहील की नागरिकांनी आणि विकासकांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि महाराष्ट्रातली आपली पहिली
महानगरपालिका ज्यांनी BPMS आणि सगळे NOCs एकच प्रणालीवर आणून आपण प्रयत्न केलेला आहे. यामुळे मी सर्व स्टेक होल्डर्स, MCHI आर्किटेक्ट असोसिएशन त्यांचेही इनपुट्स आपण याच्यामध्ये अगोदर घेतले होते, तेही आपण याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत. आपले सर्व अधिकारी, महाआयटीची टीम, जे खाजगी डेव्हलपर आहे या सॉफ्टवेअरचे, त्या सर्वांच्या मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यापुढे या प्रणालीमुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथे मोठ्या संख्येने आलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या विभागास आवश्यकता आहे, याबाबत आपले काय म्हणणे आहे? KD स्विफ्ट हा नवीन प्रणाली आपण उदयास आणली आता. सर्व माननीय आयुक्त महोदय यांच्या हस्ते आपण ती प्रणाली ॲक्टिवेट झालेली आहे आता सध्या. यापूर्वी आपण ज्या परमिशन्स वगैरे घ्यायचो त्या ऑदर डिपार्टमेंटच्या हार्ड कॉपीजमध्ये घेत होतो आणि ती ऑफलाईन राहायचं. आता KD स्विफ्टद्वारे आपण वन विंडोवरती येतो आणि सर्व डिपार्टमेंट जसे फायर NOC, प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स वगैरे या सर्वच आपण एका विंडोमध्ये येतो आणि ऑनलाईन प्रणाली थ्रू घेतो. आणि महाराष्ट्र शासनाच्या BPMS प्रणाली आणि वन विंडो हा एकत्रित करून आपण नव्याने हा KD स्विफ्ट असा हा सॉफ्टवेअर डेव्हलप केला आहे. आणि शासनाचे उद्देश पण होता की हा टोटल ऑनलाईन झाला पाहिजे, मिनिमम ह्युमन इंटरफरन्स अशा पाहिजे. त्या दृष्टीने आपण हा ॲक्टिवेट केलेला आहे आणि ही नक्कीच सर्वांना उपयोगी पडेल. सदरच्या प्रणालीचा बांधकाम परवानगी पूर्णत्वाचा दाखला यावर काय परिणाम होणार आहे? बांधकाम परवानगी आणि पूर्णत्वाचा दाखला देताना ज्या काही NOC लागतात, सर्वसामान्य माणसाला या NOC बद्दल बहुतांशी कल्पनाच नसते. कारण विकासक आणि आर्किटेक्ट असतात त्यांनाची कल्पना असते, सर्वसामान्य माणसाला याबाबत माहिती नसतं आणि त्यामुळे तो बांधकाम परवानगीला सहजासहजी पुढे येत नाही. या सिकाची वास्तुस्थिती आहे आज. कारण बऱ्याचशा NOC लागतात, मग त्याला वेळ लागतो, हे लागतो. त्यामुळे ह्या एकाच विंडोवर त्या सगळ्या असल्यामुळे त्यांनाही समजणार आहे की या NOC इथे लगेच लागतात आणि त्या आपण विथ कालावधीत सुद्धा देतो आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी प्रोसेस तर फास्ट होणार आहे. त्यापेक्षा सर्वसामान्य माणूस त्वरित परवानगीसाठी कसा अर्ज करू शकतो यासाठी ते प्रोत्साहित होणार आहे. त्याचा मॅन्युअल इंटरफरन्स पण राहणार नाही. हां, परत ऑथेंटिसिटी ॲश्युअर्ड होईल त्याच्यामध्ये आणि लेस पेपर. या सगळ्या प्रणालीमध्ये विकासकांची एक प्रकारची मागणी होती की ह्या विलंब टाळण्यासाठी आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे धोरण असतं की बाबा त्यांची कामं लवकर झाली पाहिजेत, ऑनलाईन झाले पाहिजे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं माननीय आयुक्त महोदयांनी घेतलेला हा स्तुत्य उपक्रम असून विहित वेळेमध्ये विना विलंब विकासकाला एकाच क्लिकवरती, आर्किटेक्टला एका क्लिकवरती अशी प्रणाली विकसित झाल्याने त्यांच्या परवानगीला मिळणारा जो विलंब आहे तो दूर होऊन त्यांचा विकास योग्य रीतीने आणि विहित वेळेत होईल. त्यामुळे हे सगळ्यांना हेल्पफुल आहे, वास्तुविशारद असतील किंवा विकासक असतील यांना. यात परत अजून ॲडिशन असं करता येईल, रिअल टाईम ट्रॅकिंग हा एक विषय महत्त्वाचा आहे. ज्या डिपार्टमेंटचे आपल्याला NOCs वगैरे प्राप्त होईल, या कुठे पेंडन्सी आहे तीही कळेल. NOC प्राप्त झाल्यानंतर SMS द्वारे विकासक आणि आर्किटेक्ट या दोघांना सुद्धा आपला SMS जाईल. ती सुद्धा एक चांगली प्रणाली आहे, त्यात ॲक्टिवेट झालेली आहे. हा सुद्धा चांगला फीचर्स आहे KD स्विफ्टचा. आणि KD स्विफ्टमुळे टाइम जो लागायचा NOCsला परवानगीला त्याच्यात काही बदल होणार आहे का? काही लवकर होईल का? त्याच्याबद्दल काय सांगू शकता? यापूर्वी आर्किटेक्ट आणि विकासक यांना प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक वेगळी NOCs साठी दाखल करावं लागायचं. त्या अर्ज प्राप्त झाल्यानंतर मग आपण पुन्हा त्याची BPMS वरती अपलोड केल्यानंतर ती परवानगी मिळायची. आता सध्या स्थितीत आपण सर्व एकत्रित पकडून ती 28 दिवसात करतो आणि प्रत्येक विभागाला आपण टाईम लिमिट डिसाईड केलेली आहे. ती ऑलमोस्ट 10 days अशी आहे. ती त्या 10 दिवसात त्यांना देणं कंपल्सरी आहे आणि तो डॅशबोर्ड थ्रू माननीय आयुक्त मध्ये हे सर्व स्क्रुटनी याखालीच त्यांना त्याचं जे पेमेंट आहे ते सुद्धा आपण त्याचं पेमेंट गेटवे लिंक केल्यामुळे लगेच त्याच ठिकाणी त्यांना पेमेंट पण करता येईल आणि त्यावर ताबडतोब त्यांची NOC ते जनरेट होऊन त्यांना दिसणार आहे. त्यामुळे ते त्यांना फायदेशीर होईल. आणि ही जी पोर्टल आणि जी प्रणाली आहे ही फक्त विकासकांसाठीच आहे की आणखीन म्हणजे कोण कोण याचा उपभोग घेऊ शकतात ते थोडक्यात सांगा. आता सध्या जी स्विफ्ट KD स्विफ्ट आहे ती BPMS इंटिग्रेटेड विथ सिंगल विंडो असं आहे. सिंगल विंडोची ह्या वेगळी प्रणाली आहे. त्यात जर एखादा फायर NOC जरी आवश्यकता असेल किंवा
ट्री कटिंगसाठी एखादी NOC असेल तर ती सेपरेट त्या डिपार्टमेंटला अप्लाय करतील आणि त्यांनासुद्धा नागरिकांनासुद्धा ती उपयोगात येऊ शकते. आणि ही सर्वांसाठीच उपयोगाची असल्यामुळे ती सर्वसामान्य नागरिक, आर्किटेक्ट आणि विकासक सर्वांसाठीच ती उपयोगी